श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा 24वा सर्ग वाचूया. अविर्भाव आणि तिरोभाव जाणणारा कोणी नाही. तुम्ही कोण आहात याचाही कुणाला ठाव लागलेला नाही. समस्त प्राण्यात, गायीत तसंच ब्राह्मणातही तुम्ही दृष्टीला पडता. समस्त दिशात, आकाशात, पर्वतात आणि नद्यात देखील तुमचीच सत्ता आहे. तुमचे सहस्त्र चरण, शेकडो मस्तक आणि सहस्रो नेत्र आहेत. तुम्हीच संपूर्ण प्राण्यांना, पृथ्वीला आणि सर्व पर्वतांना धारण करता. पृथ्वीचा अंत आला तरी देखील तुम्हीच पाण्यावरच्या महान शेष नागाच्या रूपात दिसता. श्रीरामा, तुम्हीच तिन्ही लोकांना तसंच देव, गंधर्व आणि दानवांना धारण करणारे विराट पुरुष नारायण आहात. साऱ्यांच्या हृदयात रमण करणाऱ्या परमात्मना मी ब्रह्मदेव म्हणजे तुमचं हृदय आहे आणि ही देवी सरस्वती तुमची जीभ आहे. प्रभो, मी ब्रह्मदेव म्हणून ज्यांची सृष्टी केली आहे ते सर्व देव तुमच्या विराट शरीरातले रोम आहेत. तुमचे डोळे बंद झाले की रात्र आणि उघडले की दिवस उगवतो. वेद तुमचे संस्कार आहेत. तुमच्याशिवाय या जगताचं अस्तित्व नाही. संपूर्ण विश्व तुमचं शरीर आहे. पृथ्वी तुमची स्थिरता आहे. अग्नी तुमचा कोप आहे आणि चंद्र प्रसन्नता आहे. वक्षस्थळात श्रीवत्साचं चिन्ह धारण करणारे भगवान विष्णू तुम्हीच आहात. पूर्वकाळी तुम्हीच तुमच्या 3 पावलांनी तिन्ही लोक पादाक्रांत केले आहेत. तुम्हीच अत्यंत दारुण दैत्यराज बळीला बांधून इंद्राला तिन्ही लोकांचा राजा बनविलं होतं. सीता साक्षात लक्ष्मी आहे, तर तुम्ही भगवान विष्णू आहात. तुम्हीच सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्ण एवं प्रजापती आहात. रघुवीरा, तुम्ही धर्मात्म्यामध्ये श्रेष्ठ आहात. तुम्ही रावण वध करण्यासाठीच या लोकी मनुष्य देहात प्रवेश केला होता. आम्हा लोकांचं कार्य तुम्ही संपन्न केलंत. श्रीरामा, तुमच्याद्वारा रावण मारला गेला. आता तुम्ही प्रसन्नतापूर्वक तुमच्या दिव्यधामी जावं. देवा, तुमचं बल अमोघ आहे. तुमचा पराक्रमही व्यर्थ होणारा नाही. श्रीरामा, तुमचं दर्शन अमोघ आहे. तुमचं स्तवनही अमोघ आहे. तसंच तुमच्याविषयी भक्ती बाळगणारी माणसंही या भूमंडलावर अमोघ ठरतील. तुम्ही पुराण पुरुषोत्तम आहात. तुम्ही दिव्य रूपधारी परमात्मा आहात. जे लोक तुमच्या ठाई भक्ती ठेवतील ते या लोकात आणि परलोकात आपले सर्व मनोरथ प्राप्त करतील. ही परम ऋषी ब्रह्मदेवांनी गायलेली दिव्य स्तोत्र कथा म्हणजे पुरातन स्वरूपाचा इतिहास आहे. जे लोक या कथेचे कीर्तन करतील त्यांचा कधीही पराभव होणार नाही. ब्रह्मदेवांनी सांगितलेली ही शुभाशुभ वचने ऐकून मूर्तिमंत अग्निदेव विदेहनंदिनी सीतेला पितृवतकडे वर घेऊन चितेतून वर आला. ती चिता हलवून इकडे तिकडे विखरून टाकीत दिव्य रूपधारी हव्य वाहन अग्नी वैदेही सीतेला बरोबर घेऊन त्वरेने उठून उभा राहिला. सीता प्रातःकाळच्या सूर्याप्रमाणे अरुणपती कांतीने प्रकाशित होत होती. तापविलेल्या सोन्यापासून घडविलेली आभूषणे तिची शोभा वाढवित होती. तिच्या श्री अंगावर लाल रंगाची रेशमी साडी झळाळत होती. मस्तकी काळे कुरळे केस सुशोभित होत होते. ती बालावस्थेत होती. तिने धारण केलेले फुलांचे हार देखील सुकलेले नव्हते. अनिंद्य सुंदरी सीता साध्वी सीतेने अग्नीत प्रवेश करतेवेळी जसे रूप आणि वेश होता तसेच रूप सौंदर्य आताही होते. अशा रूपाने प्रकाशित होणाऱ्या त्या वैदेहीला कडेवर घेऊन अग्निदेवाने श्रीरामचंद्रांना समर्पित केले. त्यावेळी लोकसाक्षी अग्नी श्रीरामांना म्हणाला, श्रीरामा, ही तुमची धर्मपत्नी विदेह राजकुमारी सीता आहे. हिच्यात कुठलंही पाप अथवा दोष नाही.
उत्तम आचाराच्या या शुभ लक्षणात सतीनं मन, वाणी, बुद्धी अथवा नेत्रांद्वारे देखील कधीही परपुरुषाचा विचार केलेला नाही. हिनं सदैव सदाचार परायण राहून तुमचंच आराधन केलं आहे. स्वतःच्या बलपराक्रमाची घमेंड बाळगणाऱ्या राक्षस रावणानं जेव्हा हिचं अपहरण केलं त्यावेळी ही बिचारी सती निर्जन आश्रमात एकटी होती. तुम्ही जवळ नसल्यामुळं ती असहाय्य होती. रावणानं हिला आणून अंतःपुरात कैद करून ठेवलं. हिच्यावर पहारे बसविले. भयानक विचारांच्या भीषण राक्षसी हिच्यावर देखरेख करू लागल्या. तरीही हिचं चित्त तुमच्या ठाईच राहिलं. ही तुम्हालाच तिचं परम आश्रय मानित राहिली. त्यानंतर तरतऱ्हांची प्रलोभन दाखविली गेली. या मिथिलेश कुमारीला धाकदपटशाही दाखविला गेला, परंतु हिचा अंतरात्मा निरंतर तुमचंच चिंतन करीत राहिला. हिनं त्या राक्षसाविषयी कधी एकदाही विचार केला नाही. त्यामुळं हिचा भाव सर्वथैव शुद्ध आहे. ही मिथिलेश नंदिनी सीता सर्वथा निष्पाप आहे. तुम्ही हिचा सादर स्वीकार करावा. मी तुम्हाला आज्ञा देतो की तुम्ही हिला कधीही काहीही कठोर वागताडण करू नये. अग्निदेवांचे हे म्हणणे ऐकून वक्त्यामध्ये श्रेष्ठ असलेल्या धर्मात्मा श्रीरामांचे मन प्रसन्न झाले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूचे अश्रू तराळले. ते थोडा वेळ विचारात गढून गेले. त्यानंतर महातेजस्वी, धैर्यवान, महान पराक्रमी तसेच धर्मात्म्यामध्ये श्रेष्ठ श्रीरामांनी देव शिरोमणी अग्निदेवांना त्यांच्या पूर्वोक्त प्रश्नाला उत्तरादाखल बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, भगवान, लोकांना सीतेच्या पावित्र्याची खात्री पटावी म्हणून तिची ही शुद्धी परीक्षा आवश्यक होती. कारण शुभ लक्षणा सीता विवश होऊन दीर्घकालपर्यंत रावणाच्या अंतःपुरात राहावं लागलं आहे. जर मी जनकनंदिनीची शुद्ध परीक्षा केली नसती तर लोक हेच म्हणाले असते की दशरथ पुत्र राम मोठाच मूर्ख आणि लंपट आहे. मिथिलेश नंदिनी जनक कुमारी सीतेचं हृदय माझ्याच ठाई गुंतलेलं आहे. ही गोष्ट मीही जाणतो. ते माझ्यापासून कधीही विलग झालेलं नाही. ती सदैव माझ्या इच्छेनुसार वर्तन करते. माझं मन कधीही मोडत नाही. मला असाही विश्वास वाटत होता की ज्याप्रमाणे महासागर आपला तट उल्लंघू शकत नाही, त्याचप्रमाणे रावण आपल्याच तेजानं सुरक्षित असलेल्या या विशाल लोचना सीतेवर अत्याचार करू शकत नाही. तथापि तिनं लोकातल्या प्राण्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी एकमात्र सत्याचा आधार घेऊन मी अग्निप्रवेश करणाऱ्या विदेह कुमारी सीतेला अडविण्याचा प्रयत्न केला नाही. मिथिलेश कुमारी सीता प्रज्वलित अग्नीच्या ज्वाळेसारखी दुर्धर्ष तसंच परपुरुषाला अलभ्य आहे. दुष्टात्मा रावण मनानंही हिच्यावर अत्याचार करण्यास समर्थ नाही. ही सती साध्वी देवी रावणाच्या अंतःपुरात राहूनही व्याकुळ झाली नव्हती किंवा घाबरलेलीही नव्हती. कारण ही माझ्यापासून जशी सूर्यदेवाला त्याची प्रभा तशीच अभिन्न आहे. मिथिलेश कुमारी जानकी तिन्ही लोकात परम पवित्र आहे. जसा मनस्वी पुरुष कीर्तीचा त्याग करू शकत नाही, तसाच मीही हिला सोडू शकत नाही. तुम्ही सारे लोकपाल माझ्या हिताचं सांगता आहात आणि तुमचा माझ्यावर अत्यंत लोभ आहे. म्हणून तुम्हा सर्व देवांच्या हितकर वचनाचं मला अवश्य पालन केलं पाहिजे. असं म्हणून स्वतः केलेल्या पराक्रमाने प्रशंसेला पात्र झालेले महाबली, महायशस्वी, विजयी वीर रघुनंदन श्रीराम आपल्या प्रियेला सीतेला भेटले आणि त्या मिलनानंतर मोठ्या सुखाचा अनुभव घेऊ लागले. कारण ते सुख भोगण्याच्या योग्यतेचेच आहे. इथे 24वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 25वा सर्ग वाचूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.
सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.